भाई गणपतराव देशमुख हे महाराष्ट्राच्या राजकारणामधलं एक अत्यंत नावाजलेलं नाव। सोलापूर जिल्ह्यातल्या सांगोला मतदारसंघामध्ये हा त्यांचा मतदारसंघ होता आणि तिथून ते निवडून येत असत। भाई गणपतराव देशमुख यांचं वैशिष्ट्य असं होतं की ते अत्यंत कमी बोलत असत आणि खूप काम करत असत आणि राजकारणामध्ये नैतिक भूमिका ठामपणे घेता येते आणि तरीही संसदीय राजकारण यशस्वी करता येतं, निवडणुकीचं राजकारण यशस्वी करता येतं। हे त्यांनी त्यांच्या पूर्ण आयुष्यभर त्यांनी जे राजकारण केलं आणि ज्या भूमिका घेतल्या त्यातनं आपल्याला दिसतं। नाहीतर जनरली असं होतं की जो ज्यासाठी माणूस म्हणजे प्रगतिशील भूमिका घेतो, आदर्श भूमिका घेतो, तो माणूस काय राजकारणामध्ये टिकत नाही असं आपल्याला जनरली लोकांना म्हणजे एक अनुभव आहे। गणपतराव देशमुखांचं अगदी त्याला अपवाद होता। ते नैतिक भूमिका कणखरपणे घेऊन, गरिबांच्या बाजूची भूमिका घेऊन सुद्धा राजकारणामध्ये यशस्वी झाले। हे त्यांचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य होतं। त्यांचा पक्ष शेतकरी कामगार पक्ष आणि विद्यार्थी दशेतच ते शेतकरी कामगार पक्षामध्ये सहभागी झाले आणि त्यांचं शिक्षण पंढरपूरला झालं आणि पंढरपूरमध्ये त्यावेळेला शेतकरी कामगार पक्षाचं खूप मोठा एक राजकीय प्रभाव होता आणि अशा काळामध्ये ते शेतकरी कामगार पक्षामध्ये सहभागी झाले आणि विद्यार्थी दशेमध्ये त्या काळामध्ये म्हणजे आता गणपतराव देशमुखांचा जो हे आहे 10 ऑगस्ट 1926 ही त्यांची जन्मतारीख आहे। तर हा जो काळ होता गणपतराव तारुण्यात असण्याचा किंवा विद्यार्थी असण्याचा, तर हा काळ पूर्ण भारतामध्ये भारावलेला काळ होता। कारण स्वातंत्र्याची चळवळ झाली होती, महाराष्ट्रामध्ये क्रांतिसिंह नाना पाटील यांच्यासारखे एक अत्यंत ज्याला आपण झंझावाती वादळ म्हणतो अशा स्वरूपाचा नेता होता, तो ह्या भागामध्ये फिरत असे, त्याची भाषणं होत आणि गणपतरावांनी अशा मोठ्या नेत्यांची भाषणं ऐकून हा जो विचार आहे शेतकरी कामगारांच्या कष्टकऱ्यांच्या कल्याणाचा, तर तो विचार अंगामध्ये त्यांच्या मुरला होता म्हणा, ती भूमिका त्यांना पटली होती म्हणा। अशा याच्यामध्ये केशवराव जेधे, शंकरराव मोरे हे त्यावेळेला महाराष्ट्रामधले अत्यंत मोठे नेते होते जे काँग्रेसमधून बाहेर पडले होते आणि त्यांनी शेतकरी कामगार पक्ष काढला होता, जे शेतकरी आणि कामगारांच्या कल्याणासाठी त्यांच्या राज्यासाठी ठामपणे उभे होते। अशा नेत्यांच्या बरोबर कार्यकर्ता म्हणून तरुण कार्यकर्ता म्हणून गणपतराव देशमुख गेले आणि शेतकरी कामगार पक्षाचे कार्यकर्ते झाले। गणपतराव देशमुखांचं कुटुंब अत्यंत साधं होतं, शेतकरी कुटुंबातले ते सगळे, पण शिक्षण घेतलं त्यांनी, पंढरपुरात शिकले। त्यावेळेला बापू काळदाते आणि असे मोठमोठे नेते पुढे जे आले ते त्यांचे हे होते, त्यांच्या वर्गमित्र म्हणता येतील असं होतं। साने गुरुजींची जी काही चळवळ झाली, पंढरपूरचा विठोबा सर्वांना खुला झाला पाहिजे, पंढरपूरचं मंदिर सगळ्यांना दर्शनासाठी खुलं झालं पाहिजे, ही जी चळवळ झाली, तर त्या काळामध्ये विद्यार्थी गणपतराव होते आणि एकूण असा समाजामध्ये जो काही स्वातंत्र्य मिळालं होतं, नवा भारत घडवायचा होता आणि मोठमोठी आदर्शवादी मंडळी महाराष्ट्रामध्ये होती, देशातही होती। गांधी नेहरूंचं त्यावेळेला तरुणांवर प्रचंड असा पगडा होता, ज्याला गारुड म्हणता येईल असं। तर अशा स्वरूपाच्या एकूण वातावरणामध्ये भारावलेले गणपतराव हे राजकारणात गेले आणि शेतकरी कामगार पक्षाचे कार्यकर्ते झाले आणि अत्यंत तरुण वयामध्ये ते आमदार झाले। 62 साली ते निवडून आले आणि निवडून आल्यानंतर आमदार कसा असावा, गणपतरावांची स्वतःची काम करण्याची एक पद्धत होती। तर ते अत्यंत कमी बोलत पण अत्यंत प्रभावी काम करत। ते त्यांच्याकडे जेव्हा कार्यकर्ते येत, त्यांच्या सांगोल्याच्या घरी अत्यंत साधं घर, म्हणजे 50 वर्ष 55 वर्ष जो माणूस राजकारणात राहिला, एवढ्या काळ आमदारकी ही एका अर्थाने सत्ता आहे, अशा एवढ्या सत्तेच्या जवळ हा माणूस राहिला, 2दा मंत्री झाला, तरी पण त्यांचं घर जर आपण बघितलं, मी त्यांच्या घरी गेलेलो आहे, तर तोच टेबल, तीच खुर्ची, तेच घरातलं सगळं फर्निचर, वातावरण अत्यंत 50 वर्षात कधी बदललेलं सांगोल्याच्या लोकांनी पाहिलं नाही। बाहेरून लोक जायचे, त्यांनासुद्धा ते तसंच सकाळीच ते 7 वाजता त्यांचं काम सुरू होत असे, घरीच लोक येत आणि प्रत्येक आलेल्या माणसाची अत्यंत ते चौकशी करत, अत्यंत आपुलकीनं त्यांना विचारत आणि खेड्यापाड्यातली माणसं येत, अत्यंत सामान्य स्तरातली लोकं येत, दलित असेल, अल्पसंख्याक असेल, महिला असेल। तर आपण गणपतरावांकडे गेलो म्हणजे आपलं काम हे होणारच असा त्या माणसाला विश्वास असे आणि तो येई गणपतरावांना लोक आबा म्हणत। आता आबा म्हणजे आपल्या कुटुंबातला मोठा माणूस, तर हेच खरं आबांचं सांगोल्यामधलं स्थान होतं की आपल्या कुटुंबातला हा मोठा माणूस आहे, कुटुंब प्रमुख आहे
आणि म्हणून अत्यंत आशेने लोक आहेत. त्यांची कामं पण गणपतराव अत्यंत निष्ठेने करत. एक उदाहरण सोशल मीडियावर गणपतराव गेल्यानंतर आलं एका मुलीचं. तर पेनूर नावाचं गाव आहे मोहोळ तालुक्यामध्ये, सोलापूर जिल्ह्यामध्येच आहे ते. तर त्या एका मुलीनं तिला शाळेत जाण्यासाठी बस थांबत नसे, ST महामंडळाची बस. तर म्हणून त्या मुलीला असा विश्वास वाटला की आपण गणपतरावांना जर पत्र लिहिलं तर ती बस थांबेल आणि आपली व्यवस्था होईल स्कूलमध्ये जाण्याची किंवा शाळेत जाण्याची. तर त्या मुलीनं जे पत्र लिहिलं गणपतरावांना, ते पत्रसुद्धा सोशल मीडियावर व्हायरल झालेलं आहे की माझी अशी अशी गैरसोय आहे आणि म्हणून बसचा स्टॉप मिळावा आणि आमची सोय होईल. तर त्या मुलीला गणपतरावांनी आपुलकीनं परत पत्र लिहिलं की मी पंढरपूरच्या ST डेपोच्या मॅनेजरशी बोललेलो आहे आणि ती बस तिथे थांबेल आणि तुमची सोय होईल. पण जर बस थांबली नाही तर उलट मला फोन करून बस थांबली नाही असं सांगा, म्हणजे मग मला पुढे आणखी का थांबत नाही किंवा पुढच्या ह्याच्यासाठी. तर इतका विश्वास एखाद्या छोट्या मुलीला एखाद्या आमदाराविषयी वाटणं, तर ही फार मोठी म्हणजे असामान्य गोष्ट आहे. आबाचं एक वैशिष्ट्य असं होतं की त्यांनी त्यांच्या आयुष्यामध्ये आदर्शवाद हा अंगात मुरवलेलाच होता. त्यांनी ठरवलेलंच होतं की आपल्याला आदर्श वागायचं आहे आणि आदर्श वागूनसुद्धा राजकारण करायचं आहे. तर साधं आहे, त्यांच्याकडे जी माणसं येत तर त्या माणसांना ते कामासाठी अत्यंत तत्परतेनं मदत करत आणि वेगवेगळ्या पद्धतीनं. पण ते कधीही त्यांच्याकडे आलेल्या माणसाला कायम सांगत की जर बेकायदा काम करून तू जर माझ्याकडे आलास तर मात्र ते काम होईलच हे मी सांगू शकत नाही. चांगलं काम असेल तर ते होईल आणि नसेल तर होणार नाही. त्यांच्याकडे आलेल्या माणसांना ते हे करत. माणूस आल्या ते त्यांची एक शैली होती. ते म्हणत की त्यांचं बोलण्याची पद्धत अशी होती की बोला काय काम आहे. मग आता समोरच्या माणसाला लगेच कळायचं की आता आपण आपलं काम सांगितलं पाहिजे. मग तो माणूस थोडक्यात काम सांगत असे. मग गणपतराव आबा तहसीलदार म्हणा किंवा पोलीस म्हणा, ज्या खात्याशी संबंधित ते असेल काम, तर ते लगेच फोन करून हे देत असत. मग ते झालं. आणखी काय असं त्या माणसाला एकदा त्यांनी विचारलं की त्या समोरच्या माणसाने ओळखून घ्यायचं की आता आपल्याला जर नसेल तर आपण हे जायचं आहे. तर अशा स्वरूपाचं त्यांचं हे होतं. त्यांच्याकडे रागाने काही माणसं येत. एकदा मी असाच सांगोल्याला गेलो होतो, त्यांच्याबरोबर होतो. तर तेव्हा तिथे एक माणूस असा एकदम रागाने आलेला. बहुधा त्याचं तो अनेक वेळा त्याचं काहीतरी एका तहसीलदार कचेरीत काम होत नव्हतं. तर तो माणूस आल्यानंतर म्हणे आबा काय मी इतके दिवस हेलपाटे मारतोय, माझं काम झालं नाही, असं तसं. तर चिडलेला होता, संतापलेला होता. तर अशा माणसांशी वागण्याची सुद्धा गणपतरावांची पद्धत एक अतिशय म्हणजे बघण्यासारखी होती. तर आल्यानंतर ते आपल्या लगेच सांगत घरात जो कोण समोर असेल किंवा काय त्याला म्हणतात एक ग्लास पाणी आणा, आणि असं म्हणून ते त्याला पाणी, त्या माणसाला, रागावलेल्या माणसाला पाणी देत असत. मग पाणी पिल्यानंतर माणूस अर्थातच रागावलेला शांत होतो आणि मग त्याला विचार काय कमी पडले, म्हणजे त्या माणसाने त्याचा प्रश्न सांगावा असं किंवा तुमची अडचण काय नेमकं. मग तो माणूस अडचण सांगत असे आणि ती ताबडतोब त्या अडचणीचं निवारण करणं, असं एक गणपतरावांचं वैशिष्ट्य होतं. तर असं एक अत्यंत, आणि ते गाव दौऱ्यावर जेव्हा जात तर ते प्रसंगसुद्धा म्हणजे बघण्यासारखे होते. एकदा असंच त्यांच्या म्हणजे मतदारसंघामध्ये गावाच्या दौऱ्यामध्ये मी त्यांच्याबरोबर होतो. तर गावात गेल्यानंतर ते गावातल्या लहान थोर सगळ्या माणसांना ती गाव दौऱ्यातली ती गाव बैठक त्याला म्हणत ते. आणि त्यांची पद्धत होती की विधिमंडळामध्ये अधिवेशन झालं की तिथे काय निर्णय झाले शेतकऱ्यांच्या हिताचे, दलितांच्या हिताचे, महिलांच्या हिताचे, ते गावातल्या प्रत्येक गावात जाऊन ते सांगत की आता अशा अशा योजना नवीन आल्या, त्या योजनांचा तुम्ही लाभ घेतला पाहिजे. मग त्या पाण्याच्या असतील, शेतकऱ्यांच्या असतील, फळबागांच्या असतील किंवा दलितांच्या वस्ती प्रगतीच्या असतील, शिक्षणाच्या असतील, तर ते जाऊन सांगत असत. आणि मग त्या बैठकासुद्धा ते कशा हाताळत. त्या बैठकांमध्ये लहान थोर, शाळेतली मुलं, अगदी वयोवृद्ध, अशा सगळ्यांना घेऊन ते आमदार निधीचं वाटप त्या बैठकांमध्ये करत असत. त्या गावामध्ये जो काही महत्त्वाचा प्रश्न असेल तर त्या प्रश्नांचं ते अग्रक्रमाने हे करत की महिलांच्या प्रश्नाला अग्रक्रम द्यायचा, पाण्याच्या प्रश्नाला, विशेषतः महिलांना पाणी लांबून आणावं लागतं. सोलापूर हा दुष्काळी तालुका आहे, महाराष्ट्रातला सगळ्यात जास्त दुष्काळी तालुका तो आहे, असं ते त्या मतदारसंघाचं वैशिष्ट्य होतं.
गणपतरावांचे व्यक्तिगत किस्से काही जे आहेत तर ते म्हणजे सांगण्यासारखे आहे किंवा त्यांच्यापासून खूप शिकण्यासारखे आहे. तर आमदार निवासामध्ये ते राहत जेव्हा मुंबईत काम असेल तेव्हा विधिमंडळाचं अधिवेशन असेल किंवा सतत तिथे सरकार काय करतं की आमदारांना वाचण्यासाठी पेपर देतं आणि ते पेपर गणपतराव आबांच्या ब्लॉगमध्ये पण येत असत. तर गणपतराव आबा ते पेपर सांभाळून ठेवत आणि त्यांची रद्दी विकून ती त्यातनं जे काही पैसे येतील त्या रद्दीचे ते राज्य सरकारला जमा करत असत. मला वाटतं असं करणारा महाराष्ट्राच्या विधिमंडळामध्ये एकमेव आमदार असेल. बाकीच्या आमदारांचे ते पेपर कुठे जात असतील काय असेल त्यांच्या ते लक्षात येत असेल नसेल काही नाही, पण गणपतराव हे इतके शिस्तशीर होते की ते पेपर जपून ठेवत त्याची रद्दी न जे पैसे येतील ते पैसे ते काटकसर आणि हे त्यांच्याकडनं शिकण्यासारखी गोष्ट आहे. ते कधीही बाहेर हॉटेलमध्ये जेवत नसत. ते कायम सांगत की मला ज्वारीची भाकरी आणि भाजी खूप आवडते आणि ते घरनं भाकर आणलेली इथे त्यांच्या ब्लॉकमध्ये खात असत. कधीही हॉटेलामध्ये जेवताना मी तरी त्यांना पाहिलं नाही किंवा कुणी पाहिलेलं नसेल. इतकं त्यांचं साधेपण हे होतं. इतक्या वर्ष आमदार असूनही मुंबईत कधी त्यांनी म्हणजे आपलं स्वतःचं घर असलं पाहिजे वगैरे हे नाही. आता मंत्री असताना त्यांचा एक जो किस्सा आहे तो सांगण्यासारखा आहे. ते मंत्री झाल्यानंतर महाराष्ट्रातले एक मोठे पत्रकार आहेत मधुकर भावे म्हणून. तर त्यांना विचारलं की आबा आता तुम्ही मंत्री झाला आहे तर कुटुंब त्यांना ब्लॉक मिळाला होता मंत्रालयाच्या समोर तर तुम्ही तुमचं कुटुंब का नाही आणत इथे. तर ते म्हणाले की मला मुंबईत कुटुंब ठेवणं इथे परवडणार नाही. ब्लॉक जरी सरकारचा असला तरी खर्च कुटुंबाचा कसा करणार. मी घर खर्चाला फक्त 500 रुपये देतो आणि त्याच्यावर माझी पत्नी कुटुंब चालवते. इथे तो खर्च वाढणार. मग तो खर्च वाढला तर मी तो ॲडजस्ट कुठून करायचा. मला जे हे मिळतं मानधन तर त्यातनं काही हे होणार नाही. त्यापेक्षा मंत्रिपद हे कधी जाईल याचाही परत भरोसा नाही. मग हे मंत्रिपद आज आहे उद्या नाही तर कुटुंब तिथंच राहिलेलं बरं. आणि अशी त्यांची भूमिका होती. आणि म्हणजे अत्यंत काटकसरीनं राहणारा अत्यंत म्हणजे ते बसने प्रवास करायचे याचे किस्से तर अनेक हे आहे. म्हणजे अगदी मुंबईत जातानासुद्धा ते अनेक वेळा बसने गेलेले आहेत. नागपूरलासुद्धा ते बसने प्रवास करायचे आमदार निवासातून तिकडे विधिमंडळाच्या इकडे जायचे. तर असं म्हणजे ज्या काळामध्ये साध्या नगरसेवकालासुद्धा फॉर्च्युनर गाड्या असतात तर अशा काळामध्ये तर त्यांनी एक हे जे वैभव होतं म्हणजे याला लोक समजतात वैभव सत्तेतून जो एक डामडोल येतो तर तो सगळा त्यांनी आयुष्यभर नाकारला. आणि प्रत्येक त्यांच्या कृतीतून हे दिसत राहिलं की सत्ता इतक्या वर्ष सत्ता त्यांच्या म्हणजे एका अर्थानं त्यांच्याजवळ होती तरी ते सत्तेला कधी शरण गेले नाही. कायम सत्याच्या बरोबर राहिले. सत्तेत असूनही सत्याच्या बरोबर राहिले. आणि त्यांची साध्या उदाहरणामधून आपल्याला ते एकदा म्हणता येईल. मी त्यांच्यावर पुस्तक लिहिण्याच्या निमित्ताने त्यांच्या गावी गेलो होतो आणि मग मला त्यांनी तिथे सूतगिरणी जी आहे त्यांची त्या सूतगिरणीच्या गेस्ट हाऊसमध्ये व्यवस्था केली. पण त्यांनी सांगितलं की ह्या सूतगिरणीच्या गेस्ट हाऊसमध्ये जेवायचं नाही. तर त्यांनी मला 100 रुपये दिले की तू बाहेर जेवायचंस आणि गेस्ट हाऊसमध्ये राहायचं. म्हणजे जी शेतकऱ्यांची सूतगिरणी आहे त्या सूतगिरणीमध्ये माझ्या कामासाठी तू आला आहे व्यक्तिगत कामासाठी तर त्याच्यामुळे तिथे चहा पिणं किंवा जेवणं हे सुद्धा बरोबर नाही. हे इतकं बारीक त्यांचं वर्तन होतं. आणि हे असं प्रत्येक गोष्टीत ते वागत असत. त्याच्यामुळे त्यांच्यावर कधी आरोप झाला नाही. आमदार निधीच्या बाबतीतसुद्धा ते पारदर्शकपणे आमदार निधी वाटून टाकत. मोठमोठे अधिकारीसुद्धा त्यांच्याकडे अत्यंत नम्रतेने येत असत. त्यांच्याकडे म्हणजे आमदाराकडे अधिकारी घाबरतात किंवा एकदम त्यांच्याशी दोस्ती करून काहीतरी वेगवेगळ्या पद्धतीने हे करतात. पण हां तर हे अत्यंत वेगळ्या पद्धतीनं अधिकारीसुद्धा आदरानं त्यांच्याकडे येत असत वागत असत. आणि विशेषतः ते मंत्रालयात जेव्हा जात गणपतराव आबा तेव्हा अगदी साध्या शिपायापासून तर सचिवापर्यंत सगळे लोक हे आदरानं की बाबा गणपतरावांचं काम आलं आहे म्हणजे सगळं कायदेशीर काम आहे ते काम केलं पाहिजे अशा स्वरूपाचं त्यांचा दबदबा मंत्रालयाच्या त्या एकूण सगळ्या वातावरणामध्ये सुद्धा असे. आणि गणपतराव कधी चुकीचं काम आणणारच नाही किंवा सांगणारच नाही असा महाराष्ट्रातल्या सगळ्या अधिकाऱ्यांमध्ये एक मेसेज होता.
एवढी मोठी नैतिक ताकद त्यांच्या 50-55 वर्षाच्या संसदीय कारकिर्दीनं त्यांनी कमावलेली होती. गणपतराव देशमुख हे अत्यंत असे सभ्य होते, सरळ होते आणि जे विरोधक असत ते सुद्धा त्यांच्याशी अत्यंत आदबीनं वागत. विशेषतः महाराष्ट्राच्या विधिमंडळामध्ये जेव्हा आम्ही पाहिजे, आता मी विधिमंडळाचं रिपोर्टिंग केलेलं आहे, तर तेव्हा मी बघितलेलं आहे की गणपतराव देशमुख जेव्हा उभे राहत विधिमंडळामध्ये, विशेषतः विधानसभेमध्ये बोलायला, तेव्हा कितीही म्हणजे BJPचे लोक असू दे, शिवसेनेचे असू दे, काँग्रेसचे असू दे, राष्ट्रवादीचे असू दे, हे सगळे लोक गणपतराव आता बोलत आहेत म्हणजे त्यांचा आदर करून ते सगळे एकदम शांत बसत असत आणि गणपतराव बाबा काय बोलतात त्याच्याकडे लक्ष देत असत. त्यांच्या मतदारसंघामध्ये सुद्धा म्हणजे जसं जसं वातावरण महाराष्ट्रामधलं बदललं, राजकारणाचं गुन्हेगारीकरण झालं, अनेक माफिया राजकारणात यायला लागले, भ्रष्ट लोक यायला लागले, गुंड यायला लागले, तर सोलापूर जिल्हासुद्धा याला अपवाद नव्हता. तिथेही अशा पद्धतीचे लोक आले, पण त्या लोकांनीसुद्धा गणपतरावांचा आदर केला. कारण गणपतराव हे कधी मर्यादा सोडून कोणाशी फार जवळही जात नव्हते आणि एक त्या माणसाला त्या पद्धतीनं एका अंतरावर ठेवणं हे त्यांचं वैशिष्ट्य होतं. त्याच्यामुळे वाईट माणसं जरी राजकारणात होती तर तीसुद्धा त्यांचा आदर करत असत. तर हे त्यांच्याबाबतचं फार मोठं वैशिष्ट्य होतं. म्हणजे गणपतराव देशमुख हे 2 वेळा आमदार म्हणजे मंत्री होते 2 वेळा आणि 55 वर्ष तर ते 11 वेळा तर ते आमदार होते. ते बोलत असताना त्यांच्या भाषणाचं वैशिष्ट्य असं आहे की ते अभ्यासपूर्ण बोलत. उदाहरणार्थ समजा दुष्काळाचा विषय आहे, तर महाराष्ट्रातले किती तालुके दुष्काळी आहेत, आज परिस्थिती काय आहे, त्याच्यामध्ये नेमकं ते प्रश्न सुटायला अडचण काय आहे, पाण्याचे प्रश्न कसे आहेत, शेतीचे प्रश्न, याच्याबद्दल अत्यंत ज्याला आपण इत्थंभूत माहिती आकडेवारीसह अशी त्यांच्याकडे असत. अत्यंत अभ्यासूपणे ते मांडणी ह्या सगळ्या प्रश्नांची करत असत. त्याच्यामुळे त्या खात्याच्या मंत्र्यालासुद्धा घाम फुटत असे. कारण आबांचा प्रत्येक शब्द म्हणजे जवळपास कायदा होता. अशा स्वरूपाचं त्यांचं एकूण विधिमंडळातलं वागणं, विधिमंडळाचं भाषण म्हणजे मला आता आठवते म्हणून लगेच सांगतो की महाराष्ट्रामध्ये रोजगार हमीचा जो कायदा आहे, तर त्या रोजगार हमीच्या कायद्यात हा कायदा व्हावा यासाठी गणपतराव देशमुख, त्यांचा शेतकरी कामगार पक्ष, आता यांनी खूप मोठमोठी आंदोलनं केली आणि त्याच्यानंतर मग हा रोजगार हमी योजनेचा कायदा झाला की सगळ्यांना रोजगार मिळाला पाहिजे, महिलांना, पुरुषांना, गावातल्या सगळ्यांना. आणि हा कायदा देशाने स्वीकारला पुढे. तर इतकं गणपतरावांचं विधिमंडळातल्या भाषणाचं महत्त्व आहे. त्यांनी ते विधिमंडळात मांडलं, त्याचा सरकारने कायदा केला आणि पुढे देशाने तो कायदा जो नरेगा आपण जो म्हणतो तो कायदा देशाने स्वीकारला. तर असं ह्या म्हणजे प्रकल्पग्रस्त आणि याच्या पुनर्वसनाच्या बद्दलचं सुद्धा हे गणपतरावांचं मोठं योगदान आहे. फळबागा महाराष्ट्रामध्ये झाल्या पाहिजे, कारण त्यांचा स्वतः जो तालुका आहे तो दुष्काळी होता आणि म्हणून अशा दुष्काळी तालुक्यामध्ये पाण्याची पिकं येणं शक्यच नाही. म्हणून इथे फळबागांची म्हणजे डाळिंबाची किंवा बोराचं एक पीक महत्त्वाचं, तर सीताफळं, तर अशा बागांसाठी सरकारने अनुदानं दिली पाहिजेत आणि त्याच्यासाठी हे केले पाहिजेत, निर्णय घेतले पाहिजेत, सरकारी आर्थिक तरतुदी केल्या पाहिजेत. तर हे त्यांनी विधिमंडळामध्ये पोटतिडकीनं मांडलं. म्हणून आज आपल्याला हे जे महाराष्ट्र हे फळबागेमध्ये पुढे आहे, डाळिंबाच्या, सीताफळाच्या आणि इतरही फळबागांमध्ये, तर हे गणपतरावांमुळे झालं. नाही, अगदी ते म्हणजे त्यांचं प्रत्येक भाषण हे पोटतिडीक असायची त्याच्यामध्ये आणि ते अत्यंत अभ्यासू पोटतिडकीने आणि हा प्रश्न कसा सुटला पाहिजे. म्हणजे सरकारला सुद्धा ते केवळ विरोधाला विरोध करत नव्हते की आपण विरोधी पक्षाचे आहोत म्हणून सरकारला टार्गेट करायचं, सरकारला धारेवर धरायचं, उघडं पाडायचं, अशी भूमिका नव्हती. तर त्याच्यामध्ये पोटतिडीक होती की मी ज्या माणसांचं प्रतिनिधित्व करतो तर त्या माणसांना न्याय मिळाला पाहिजे असं प्रत्येक. आता शेवटच्या भाषणाचा जो उल्लेख लोक करतात, तुम्ही म्हणाला, तर त्या भाषणातसुद्धा त्यांनी तेच म्हटलं आणि तसं त्यांनी खरोखर शेवटच्या क्षणापर्यंत ते राजकारणामध्ये लोकांच्या हितासाठीच त्यांचा कायवार घेऊनच, शेवटच्या माणसाचा कायवार घेऊनच ते काम करत राहिले. आणि असा एक अत्यंत असामान्य ज्याला म्हणता येईल, म्हणजे त्यांच्या संसदीय कारकिर्दीची जर तुलना करायची असेल तर ती पश्चिम बंगालचे माजी मुख्यमंत्री ज्योती बसू, तमिळनाडूचे माजी मुख्यमंत्री एम करुणानिधी, केरळचे माजी मुख्यमंत्री MS नंबूद्रीपाद, तर अशा थोर लोकांशी करता येईल.
एवढ्या उंचीचा माणूस महाराष्ट्रामध्ये होता आणि महाराष्ट्र त्यांना अर्थातच सदैव म्हणजे महाराष्ट्राच्या मनात ते राहतील. फक्त तरुण पिढीने त्यांच्यापासून अनेक गोष्टी शिकण्यासारख्या आहे की राजकारणात चांगलं काम करून राजकारणात राहता येतं, चांगल्या भूमिका गोरगरिबांच्या बाजूच्या भूमिका घेऊन राजकारणात राहता येतं. आणि जातीयवादाचा आता सध्या सगळीकडे हे आहे, पण गणपतराव देशमुख हे सांगोल्यामध्ये त्यांनी जो प्रयोग केला जाती समन्वयाचा, जाती सलोख्याचा, तो आदर्श प्रयोग आहे असं मला वाटतं. आणि तो भारतामध्ये ते मॉडेल खरं तर म्हणजे आपण त्याची म्हणजे स्तुती केली पाहिजे, प्रशंसा केली पाहिजे असं ते मॉडेल आहे. सांगोला तालुका हा धनगर आणि मराठा ह्या दोन कम्युनिटीचा प्रभाव असलेला तालुका आहे. पण ह्या दोन्ही कम्युनिटीला बरोबर घेऊन गणपतराव हे धनगर होते, पण धनगर असण्याचा त्यांना कधी काय फार मोठा गर्वही नव्हता आणि न्यूनगंडही नव्हता. कारण आपण ज्या ते म्हणायचे की आपण ज्या जातीत येतो त्यांच्या पक्षाची आणि त्यांच्या विचाराची भूमिका अशी होती की आपण ज्या जातीत जन्मतो तो काही आपला थोडंच हे असतो, तो अपघात आहे. आपण कोणत्या जातीत जन्माला येतो हे काही आपण ठरवत नसतो, तो अपघात असतो. पण आपण जिथे जन्माला आलो तिथून त्या मर्यादांवर मात करून आपली कर्तबगारीच एवढी असली पाहिजे की आपण जातीच्या पलीकडे जायची ही भूमिका ते जगले. म्हणजे जातीच्या पलीकडे गेलेला माणूस, धर्माच्या पलीकडे गेलेला माणूस आणि सामान्य लोकांना आपला वाटणारा सगळ्या जाती धर्मातल्या असा हा एक अत्यंत महान नेता होता असं आपल्याला म्हणता येईल. आणि महाराष्ट्र त्यांना सतत लक्षात ठेवील असं मला वाटतं. गणपतरावांना खरोखर महाराष्ट्राने तर फार त्यांच्यावर प्रेम केलं, ते महाराष्ट्राला आवडतच होते आणि यापुढे लोक त्यांना लक्षात ठेवतील. गणपतरावांना भावपूर्ण आदरांजली.